मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्य सरकारच्या विविध उपाययोजना सुरू असून मराठवाड्यातील पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचा कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाअंतर्गत उपसा सिंचन योजना क्रमांक 3 शिंपोरा ते खुंटेफळ जलवाहिनीचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झाला। त्यानंतर आष्टी तालुक्यातल्या खुंटेफळ इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। राज्यात राबवल्या जात असलेल्या नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून 4 विभागातील दुष्काळी भागाला 53 टीएमसी पाणी मिळणार आहे। यासाठी पंतप्रधानांनी निधी देण्याचं देखील मान्य केलं आहे असं फडणवीस म्हणाले। राज्यातील सगळ्या उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेवर चालवण्यात येतील। या माध्यमातून सिंचन योजनेवर होणारा विजेचा अतिरिक्त खर्च कमी होणार आहे असं ते म्हणाले। आपल्याला जर मराठवाडा दुष्काळमुक्त करायचा असेल तर हे वाहून जाणारं 53 टीएमसी पाणी, धस साहेब तुम्ही 2 आणि 3 टीएमसी करता या ठिकाणी मागणी करताय, 53 टीएमसी पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आलं पाहिजे। ते जर गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आलं तर मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ बघितला, पण पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही। मराठवाड्यातला दुष्काळ हा भूतकाळ करता येईल। महाराष्ट्रातले जे 4 नदीजोड प्रकल्प आहेत, ज्या प्रकल्पांमुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र हा पूर्णपणे दुष्काळमुक्त होणार आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसारख्या घटना खपवून घेणार नाही। या घटनेतील आरोपींना नक्कीच कठोर शिक्षा होईल असं ते म्हणाले। बीडला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं। जी काही अतिशय दुर्दैवी घटना झाली, स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या अतिशय निगृण खुनाची, मी त्यांनाही सांगतो आणि आपल्यालाही सांगतो की अशा घटना कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि कोणी असो प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई होईल हा विश्वास मी तुम्हाला देतो।